ही आपल्या गावाच्या अभिमानाची आहे विशालजी निवडकर आणि त्याचबरोबर संपूर्ण आशीर्वाद क्रीडा मंडळाने आयोजित केलेली ही स्पर्धा आणि त्यामध्ये आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिक असतील आणि त्याचबरोबर मंचकावरती उपस्थित मान्यवरांचं करूयात सहर्षमय स्वागत, जिथे आज शेवटची रजनी पाहायला मिळते. फायनलचा दिवस आहे, फायनलचा थरार पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अगदी जर पाहायला गेलं अनिलजी देशमुख अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेत. आज देखील शेवटच्या रजनीमध्ये अगदी विशालदादा निवडकर यांच्या प्रेमाखातीर आज 6व्या रजनीमध्ये देखील उपस्थित आहेत. आपणास विनंती असेल आपण देखील या मंचकावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. त्याचबरोबर सचिनजी झोरे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षमय स्वागत असेल. यस, थँक्यू आदित्य. जाऊया मॅचकडे. तमाम क्रीडा रसिकांचे करूया सहर्ष स्वागत. एकीकडे आपण पाहतोय स्वर्गीय भास्कर 11 अंजपणे, त्याच्या विरोधात आपण पाहतोय वरोसिटी. पहिला फटका दमदार मारुतीच्या बॅट मधून एक जबरदस्त हजेरी या मैदानावरती लॉफ्ट केलं होतं बॉलला आणि त्याच्यानंतर अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार हा कणकणी देतोय मारुतीच्या बॅट मधून सिक्सर. विकेट टिपली आहे. जबरदस्त. मी तर म्हणत होतो की हा बॉल सुद्धा प्लॉट मध्ये येईल, परंतु अगदी मारुती पहिल्या बॉलवरती दणदणीत षटकार घेतल्याच्या नंतर या क्षेत्राचा अंदाज जरूर आला होता. बॉल सुद्धा स्लॉट मध्ये होता, परंतु इथे एलिव्हेशन कमी पडलाय आणि पहिला झटका लागलाय टीम अंजप. सौरभ भोसले, सुबोध भोसले. चांगला बॉल, परंतु इथे चुकीला माफी नाही. 22चा चौकार जरूर पाहायला मिळेल. कीपरने केलेली चुकी. स्लिपचा खेळाडू सुद्धा अगदी बॉलकडे पाहत राहिला आणि यावेळी मात्र हा अतिरिक्त धावसंख्येचा चौकार मैदानात पाहतोय. ह्या एक्स्ट्राच्या धावा धावफलकावरती जरूर सोडल्या जातील. गोलंदाज आपण पाहतोय सध्या सुबोध चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, परंतु तितकी साथ यावेळी मिळत नाहीये. एक जेल जरूर टिपला होता, परंतु तितकं प्रेशर स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम वरती पाहायला मिळत नाहीये. रेपर कोणी गेलंय?
बॅटिंग करणारी टीम. चला जाऊयात. रिव्ह्यू सक्सेस झाला तर मात्र या ठिकाणी चला अगदी पंचांनी थर्ड अंपायरची मागणी केली. बॅटर आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या बॉल सॉफ्ट सिग्नल यावेळी अंपायरचा डॉट आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस वाईडचा इशारा. आता मात्र चुकी केली गोलंदाजाने. वाईड आपण पाहतोय. अगोदरचा बॉल अगदी सुंदररित्या फेकला गेला जिथे मात्र धावत संख्या आता जाऊन पोचली आहे 15 आकड्यावरती. रणनीती आखली जात होती. क्रम म्हणायला गेलं तर मोमेंटम यावेळी ब्रेक केला गोलंदाजाने. चांगला फटका आहे. हवाई हल्ला जरूर चढवलाय परंतु क्षेत्ररक्षक अचूक अंदाज आणि टिपलाय रुपेशा बॅटरचा झील. संपवलाय त्याचा मैदानातला बॅटिंगचा खेळ. कम ऑन डीजे. जाऊयात मॅचकडे. येथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 महत्त्वपूर्ण विकेट टिपल्या गेल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 आकड्यावरती. 15 रन्स स्कोर बोर्ड. ज्या सरासरीने मात्र क्रिकेट खेळायचं आहे मैदानात ती सरासरी मित्रमंडळ स्वर्गीय भास्करीला अंजप टीमच्या धावपळकावरती जरूर पाहायला मिळते. पळसाई चषक 2026 आपण पाहतोय. मी म्हटलं होतं की काल 4ही रजनी 5ही रजनी अगदी तुडुंब गर्दीने भरल्या होत्या. इतक्या भव्य दिवस स्पर्धा होत्या तरी आज मात्र इथे प्रेक्षक वर्ग कमतरते तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जबरदस्त सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतली तिसरी मॅच. चला स्पीडअप करा. वेळ दौडू नका विनंती आपणास. वन बाउंसचा इशारा मला वाटतं इथे गोलंदाजासाठी नमूद केलाय. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. प्रवीण सध्या बॅटिंग वरती आहे. ऑन स्ट्राईक संभाजी आपण पाहतोय मैदानावरती. सावध पावित्र्याचा फटका जरूर आलाय. एक्स्ट्राला बॉल ट्रॅव्हल केला जातोय. ते आपण पाहतोय सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट केलाय. मारुती आणि रुपेश हे दोनही खंदे फलंदाज ज्यावेळी बाद झाले त्यावेळी तो प्रेशर जरूर पाहायला मिळतंय आणि या प्रेशरमुळे नक्कीच आपण पाहतोय. परंतु प्रवीण नावाचं वादळ अजूनही मैदानावरती आहे. चांगला फटका. यावेळी मात्र बॉलला योग्य दिशा दिली आहे. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय कणकणीत दणदणीत हा षटकार. चला तिसरे ऑफिशियल. हालचे आमचे जुने जाणते खेळाडू सुलेमान खान या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत.
टेक्निकल टीमकडे आपण जरूर जाऊयात. इट्स अ नो बॉल. सोने पे सुहागा. इथे आणखी एक स्ट्रोक. प्रवीण पतारेची बाट आता मैदानात तलपते. मी म्हटलं होतं की या तलवारीला थांबवायचं आहे, परंतु आता मैदानात प्रवीण पतारे ऑन फाईट, जबरदस्त फायटिंग मैदानात देत आहेत. इथे षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकली आहे, जाऊन पोचले अद्यापर्यंत 30 आकड्यावरती. फार षटकांची वरसेवाडी टीम विचारपूर्वक गोलंदाजी करणं गरजेचं असताना जिथे पहिल्या षटकात म्हणेल 15 आल्या, परंतु या बॉलमध्ये जर आत्तापर्यंत पाहायला गेलं 4 बॉलमध्ये 15 खर्च झाल्या. आणखी एक मोठा स्ट्रोक. बॉल थांबणार नाही आहे. बॉल जाईल सीमारेखा पार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय. प्रवीणच्या बॅटमधून दणदणीत सिक्सर. षटकार आहे. ट्रिक कंप्लीट इथे. आणि स्क्वेअर मधून बॉलला ट्रॅव्हल करत असताना दैदिप्यमान फटका. आणखी एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल यावेळी कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 30 आकड्यावरती. 37 रन्स स्कोर बोर्ड. मोठे आद्रे सध्या मैदानावरती फटक्यांचे पाहायला मिळालेत. अगदी गावदेवी क्रिकेट संघ वर नरेशजी मिनिमिने यांच्याकडून प्रवीण पतारेच्या षटकार साठी 2100 रुपयांचं कॅश प्राईज आलाय. सामना संपल्यानंतर ते आपण नरेशजी मिनिमिने यांच्याकडून स्वतः घेऊन जाऊयात मॅचकडे. आपण मैदानात पाहूयात. अगदी 37 धावा धावपलकावरती आहेत. सांघिक कुठे तर 3रं षटक. गोलंदाजी मार्कवरती विराज. नाव फार मोठं आहे, परंतु आता कामगिरी कितपत मोठी करेल ते पाहूयात. परंतु पहिल्याच बॉलवरती कामगिरी यशस्वी. यावेळी गोल्डन विकेट, महत्वपूर्ण विकेट आता तंबूच्या अस्त्राला पाहायला मिळते. नावावरून चर्चा जरूर करत होतो आपण सार्थक की विराज आहे, नावात मोठं आहे, परंतु आता नावात तशी दमदार कामगिरी सुद्धा केली आहे. शुभेच्छांचा स्वीकार. समालोचक जगतातला आणखी एक खालापूर परिसराचं नाव, ज्यांची वाणी गोड आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्पर्धा त्यांनी आपल्या आवाजाने गाजवल्यात. त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. मनस्वी शुभेच्छांचा स्वीकार. अजिंक्य जाऊयात मॅचकडे. वरोसे टीम सध्या मैदानात थोडी हवी होताना आता दिसून येते, कारण इथे प्रवीण पतारेची विकेट फार महत्वपूर्ण आहे. चांगला बॉल. ती म्हटलं जातं ना की घर फिरले की घराचे वासे पेत आहेत. 2 षटकांमध्ये स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम अगदी दावेदारी ठोकत होती, परंतु इथे विराज नावाच्या या गोलंदाजाने केलाय मैदानात करिश्मा आणि यू टर्न देण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये तो दाखवतोय. वरोसे टीम तुमच्यासाठी सुद्धा अजिंक्य भवड यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. मनस्वी या शुभेच्छांचा स्वीकार करा. फार चांगली गोलंदाजी विराजच्या माध्यमातून आता मैदानात पाहायला मिळते.
3 डॉट बॉल. सुरुवातीचा पहिला बॉलवरती विकेट, तदनंतर दोनही डॉट आले आहेत. जयवंत समालोचन कक्षाला देतोय फार मोठी सलामी. अनिल दादा देशमुख, झेल टिपायचा होता. हा झेल जर तुम्ही टिपला असता तर हा बॉल मी तुम्हालाच दिला असता. कारण 5 रजनीमध्ये यांनी आयवा जेलसाठी पारितोषिकं लावली आणि त्यांची एकच इच्छा होती, जो आयवा जेलवरती षटकार येईल तो बॉल अनिल देशमुख हे घेऊन जाणार. चला, आयवा जेलसाठी अनिलजी देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. चांगला बॉल, चांगला बॉल. प्रेक्षक वर्ग, आता मात्र तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आजकाल खरं म्हणायला गेलं खेळाडूपेक्षा आयवा जेलसाठी पारितोषिकं भरपूर लागली जातात. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर नंबर 3. काय 3 बॉल फेकले होते विराजने, परंतु चौथा बॉल षटकारात कन्वर्ट केला आहे तो जयवंतने. लास्ट बॉल, थर्ड ओव्हर, आणि इथे पुन्हा एकदा जयवंतची बॅट फिरली आहे. बॉलला दिशा दिले स्क्वेअर लेग रिजन. येतोय जयवंतच्या बॅटमधून आणखी एक षटकार. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस केला जातो. चौथ्या षटकाचा खेळ या ठिकाणी प्रारंभ होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 49 या आकड्यावरती. टॅपिंग क्रिकेट यावेळी पाहायला मिळत आहे. सिंगल जरूर आले, प्रयत्न केला जातोय डबल साठी. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. 51 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न केले जात आहेत. कितपत धावा रोखल्या जातील आपण पाहिलं आतापर्यंत. मला वाटतंय 76 धावसंख्येपर्यंत एक संघ 78 धावसंख्येपर्यंत पोहोचला होता 4 षटकांमध्ये. फार जबरदस्ती होराले टीम जी मात्र दाखल झाली आहे या स्पर्धेमध्ये टॉप 6 मध्ये. चांगला फटका संभाजीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. डीप फाईनकडे बॉल ट्रॅव्हल होईल. येतोय वन बाउन्स, चौकार.
आणखी एक चांगला स्ट्रोक हवाई हल्ला जरूर चढवलाय. सेफ झोन मध्ये बॉल लाईन ठेवतोय, क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबीच्या मदतीने टोटल पुढे सरकले, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 57 आकड्यावरती. अजून या इनिंग्ससाठी मात्र 3 बॉल शिल्लक आहेत. खरं म्हणायला गेलं तर अगदी सार्थक तुमचा अभ्यास फार परिपूर्ण. थोड्या चुका होतात परंतु त्याच्यात सुधारणा पण तुमच्याकडून होते, हे फार आनंदाचं आहे. चांगला फटका इथे, परंतु इथे बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय संभाजीच्या बॅटमधून आणखी एक दमदार षटकार. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 63 धावा आपण पाहतोय. षटकारांची आतिषबाजी सुरुवात केली मारुतीने, परंतु हे षटकार थांबवता आले नाहीयेत गावदेवी क्रिकेट संघ वरसेला. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे सिंगल जरूर कंप्लीट होईल. इथे मला वाटतंय दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. या 2 धावा कंप्लीट होतील. इतका लेझी क्रिकेट वरोसे टीम मैदानात घेते, थोडंसं धक्का तंत्र आहे मी म्हणेल. कारण एक एक धावेचं महत्त्व क्रिकेटमध्ये फार गरजेचं आहे. या एका धावेने कधी कधी संघ परास्त झालेले आपण पाहिलेले आहेत. इथे फलंदाज होईल बाद. इनिंग ब्रेक आपण पाहतोय, धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले आहे 65 विजयासाठी 66 धावसंख्येची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल हे जरूर आपण ऐकूयात सेकंड इनिंग मध्ये, जिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. डो 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 डो. लोणिवली आणि हाल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण चला टॉस साठी या. श्री गणेश क्रिकेट क्लब लोणिवली आणि त्याच्या विरोधात ASC हॉल बी. टॉस केला जाईल CSC सुलेमान खान यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. शौर्य फार्म आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय अगदी विशालजी निगुडकर यांनी प्रस्थापित केलेली ही ट्रॉफी. संयोजक या स्पर्धेचे आज शेवटची रजनी. आज मात्र प्रेक्षकांसाठी परवानगी आहे. कर्जत खालापूरचे दिग्गज संघ या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहायला मिळाले. हॅलो टॉस जिंकलाय तो लोणिवलीवाडी टीमने. निर्णय काय आपला? आणि या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सुलेमान खान उपस्थित आहे, त्यांचा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केलेले. प्रकाशजी सुर्वे यांना विनंती करेल की सुलेमान खान यांचा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती करायचा है. क्या बात है, सुलेमान खान साहब देखिए बात करेंगे. इज्जत मूवमेंट देखिए, कहते हैं ना मांगी नहीं जाती है कमाई जाती है, और उनका खास सम्मान किया जा रहा है. सुलेमान खान साहब देखिए, इनका खास सम्मान यहाँ पर चलता हुआ. और कहते हैं ना माँ की दुआ लेकर जब भी मैं घर से बाहर निकलता हूँ महसूस ये होता है कि मैं जन्नत में होता हूँ. और सुलेमान खान साहब देखिए बात करेंगे. इज्जत ये मूवमेंट देखिए, कहते ना ये मांगी नहीं जाती है, ये माँ और बाप अच्छे कर्मों से आपको इज्जत मूवमेंट मिलता है. यहाँ पर से संजय बोराडे सर, सचिनजी जोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय दशरथजी दरेकर यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी सचिनजी जोरे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. चलिए बोराडे सर बात करेंगे. टारगेट बड़ा है, लेकिन यहाँ पर देखिए बात करेंगे 80 वर्ष क्रिकेट मंडल. देखिए इनका योगदान भी बहुत बढ़िया. देखिए बड़ों से लेकर छोटे से लेकर पूरी ग्रामस्थ मंडल देखिए, और उनकी टीम भी देखिए बात करेंगे. बाबू शाह सर, अभी वरों से टीम को यहाँ सियासी खेल खेलना है. वो सियासी खेल खेलेंगे नहीं या होगा नहीं, ये जानेंगे आपकी जुबानी.
चलिए बहुत बढ़िया देखिए अंजब टीम ने यहाँ पर अच्छा टारगेट सेट किए हैं, लेकिन भरोसे टीम को आप देखते हैं क्या भरोसे पर खड़े उतर पाएंगे, जिससे हमारे विशाल दादा निगुट करेंगे। जब भी इनसे मैं बात करूं इस प्रतियोगिता की एक ही बात कहते हैं कि कमाल मेरी कुछ नहीं है, जो भी कमाल है हमारे ग्रामस्थ मंडल से बड़े से लेकर हर छोटे तक है। और टीम की देखिए बात करेंगे खास करके पलसधरी और पलसधरी वाड़ी देखिए और पलसाई से देखिए बात करेंगे, सभी का खूब योगदान से भावेश दादा भी हम देख सकते हैं यहाँ पर खूब मेहनत है। हमारे एडिटर भी देखिए यहाँ पर छाए हुए हैं, यही बात बताया पूरी ग्रामस्थ मंडल देखिए बात करेंगे बड़ी से लेकर छोटे और सभी की मेहनत देखिए रंग लाता हुआ। चलिए चलेंगे मैच की तरफ। और पहला गेंद के ऊपर देखिए हवा में गेंद है, फील्डर से कमाल का कैच, कार्बन कमाल कैच है और पहला झटका कहती ना मिट्टी से बनती है मटका, संदीप सर लगा है पहिला बडा झटका। हा दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी आदरणीय अनिलजी देशमुख एक बहारदार व्यक्तिमत्व मंचावरती या स्पर्धेला खरं म्हणायला गेलं तर त्यांनी खांद्यावरती घेतलाय। पारितोषिकांची कैरास सातत्यपूर्ण या स्पर्धेमध्ये ते साही रजनीमध्ये करताना दिसून आलेत। 5 रजनी तर त्यांनी तापवल्यात, परंतु आज मात्र शेवटची रजनी आहे आणि आल्या आल्या त्यांनी मात्र पारितोषिकांची खैरात या ठिकाणी केली आहे। खैरात या ठिकाणी जरूर केले। आपण पाहतोय अगदी विकेट हॅट्रिक येऊ द्या, षटकार हॅट्रिक येऊ द्या, चौकार हॅट्रिक येऊ द्या आणि 3 डॉट बॉल येऊ द्या, याच्यासाठी अनिलजी देशमुख साहेबांकडून प्रत्येकी यावेळी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल, परंतु हे कंटिन्यू होणं गरजेचं आहे। डॉट बॉल सुद्धा 3ही कंटिन्यू आले पाहिजेत, म्हणजे डॉट बॉलची हॅट्रिक सुद्धा गरजेची आहे, त्याच्यानंतर चौकाराची, षटकाराची आणि विकेटची आणि आयवा कॅच तर 500 रुपये। क्या बात है, प्रत्येक आयवा कॅचला जोपर्यंत अनिलजी देशमुख या मंचावरती आहे तोपर्यंत तुमच्यासाठी आयवा जेल चालू राहील, यात काही शंका नाही। जबरदस्त बहारदार व्यक्तिमत्व अनिकेत देशमुख सुद्धा उपस्थित झालेत, आपलं सुद्धा स्वागत। अरे टिपला का घेतला, पालांडे तुमच्यासाठी पारितोषिक लागलाय सुलेमान खान यांच्याकडून, तुम्ही जर डान्स केला तर तुमच्यासाठी पारितोषिक। दादा हे खांब आहे, आईवा झेल टिपलाय, कोणी टिपला बाबा, ये बाबा ये। अरे मी म्हटलं ना आजकाल खेळाडूंपेक्षा प्रेक्षकांचं नशीब जोरावर आहे। हर्षल मोरेंनी तर नाद केला, आणखी चांगला फटका। खेळाडू तुम्ही घ्यायचा प्रयत्न करू नका, खेळाडूंसाठी नाहीये, हा हेच महत्वाचं आहे। पप्पू विचारेंचं 55,000चं आयवा जेल आणि नंतर लाख रुपयावरती गेला। मी तेच सांगतोय, हर्षल मोरेंनी कर्जत तालुक्यात नाद केला, इकडे पप्पू विचारेंनी जिल्ह्यात नाद केला। नाव काय बाबा, प्रकाश उघडा, कुठला आहे, वरण्याचा दिवस सुटला आज। विभाग प्रमुखला याच व्यक्तिमत्वाने 14,000ची कॅश टिपली आहे। टीम आहे का वरण्याची, हा त्याच्याकरताच जातो वाटतंय। नाही हा घेत अविनाश, लागले तुमच्यासाठी पारितोषिक, परंतु डान्स करण्याची गरज आहे तुमच्यासाठी। ओके चला चालू द्या, मॅच ऑन होईल एकीकडे आणि या ऐकूयात बाबूशाह यांचा आवाज। चलिए 13 रन देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया शुरुआत बैक टू बैक देखिए हमारे सपने ने आग उगलते हुए वर्ष नहीं उगलना होगा भाई, मुकाबला देखिए पड़ा है भाई यहाँ पर और संघर्ष में बड़ा करना पड़ेगा। तैयार गेंदबाज है, इस बार देखिए बहुत जल्दी मन बना लिए थे, आगे से जाकर स्वीप अक्रॉस खेलने गए और डॉट गिन निकलता वहां पर 2 छक्का देखिए दबाव बनाया यहाँ पर देवीदास देखिए नॉन स्ट्राइक पर, लेकिन स्वप्निल देखिए स्ट्राइक पर है और स्वप्निल देखिए 2 छक्का लगाकर सपना तो दिखाए। और तीसरे के लिए देखिए और एक बड़ी टाइम में देखिए पर तुम मुझे कबूल मैं तुझे कबूल, अंपायर ने भी कर लिए 6 कबूल। डीजे तू क्यों रुका है, तू भी कर ले कबूल। अनिलजी देशमुख कुठे कमतरतेत नाही आहेत, परंतु एक लक्षात द्या, मी मगाशी कमेंटमेंट केली होती, अनाउन्समेंट केली होती की
3 षटकार हा स्पर्धेचा नियम तुमच्यासाठी लागू केलेला आहे. 3 षटकार ज्याच्या बॅटमधून येतील तो बॉल अनिलजी देशमुख यांना सपोर्ट करावा लागेल. तुम्हाला नवीन बॉल घेऊन मैदानात खेळावा लागेल. हे चित्र आहे. 3 चौकार ज्याच्या बॅटमधून येतील त्याच्यासाठी सुद्धा तेच आहे. 3 विकेट जो घेईल त्याच्यासाठी तेच आहे. आणि 3 डॉट बॉल जो घेईल त्याच्यासाठी सुद्धा तेच आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बॉल चेंज होईल नंतर तो बॉल अनिलजी देशमुख घेऊन जातील. 1000 रुपयांचं कॅश प्राइज है. आईवा झेलचं नहीं. आईवा झेलचे बॉल मैदानात परत द्या. चलिए 18 गेंद देखिए 47 की जरूरत है. पहला ओवर में देखिए 19 रन आता हुआ. प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया. क्या पहला ओवर में गेम बदल गया. जिस तरह से बल्लेबाजी देखिए हमने देखा था प्रवीण ने किए थे और आखिर में आकर से जयवंत की ताबड़तोड़ बल्लेबाजी और उसी तरह से यहाँ पर स्वप्निल का 2 छक्का और देवीदास. स्टेज वरती जर स्टेट षटकार आला तरी सुद्धा अनिलजी देशमुख यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात है. अनिल देशमुख साहब देखिए बात करेंगे होठों से नहीं अब नोटों से बात कर रहे हैं. और कहा जाता है ना इसलिए कि शहर का दवा करजत का हवा ये कुछ अलग ही रहता है. इस बार देखिए खुद कर निकालना चाहे सिंगल. ये भी अच्छा सोचे. दोनों बल्लेबाज सेट हैं. स्कोर 20 तक पहुंचा है. अभी भी 46 रनों की जरूरत है. गेंद बचाए 17. खुद को मेहनत में फ्राई कर. कोशिश एक बार नहीं बार बार कर. कामयाबी भी तेरी कदम चुमेगी लेकिन थोड़ा सा कॉन्फिडेंट लेवल हाई कर. 17 गेंद 46 की जरूरत है. जिंदगी में कुछ पाना है तो फिर रिस्क लेना बहुत जरूरी हो जाता है. इश्क में दिल टूटता है, रिस्क से रिकॉर्ड टूटता है. अब देखते हैं 17 गेंद बचा है. जीत के लिए 46 की जरूरत है. रास्ता तो आसान नहीं है, मंजिल दूर है लेकिन पहुंचना जरूर है. ऐसा कोई मंजिल नहीं जहां पहुंचने के लिए रास्ता नहीं, लेकिन रास्ता की फितरत है वो खुद चलकर नहीं आती है. हाँ उस तक पहुंचना पड़ता है. और ये देखिए चुकीला माफी नहीं. कैच तो नहीं आया लेकिन डिप स्क्वायर लेकर चिरकर चौका आया. ने जरी मॅच जिंकून दिली वरोसा टीमला तर त्यांच्यासाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज अजिंक्य भवाड यांच्याकडून. अजिंक्य भवाड सर की बात करेंगे. अच्छे कमेंटेटर्स भी और अच्छे पैकर ओनर भी. और फिर से एक बार देखें रनों की बात करेंगे. देखिए सिंगल आने के साथ साथ है 25 तक पहुंचे हैं. और ये देखिए ले जी और बल्लेबाज ने बनाए जी सिंगल को डबल में कन्वर्ट कर लिया. कहते ना बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है. मेहनत करना पड़ेगा भाई. यहाँ पर 3 गेंद में 7 आ चुका है. अभी भी जीत के लिए 40 की जरूरत है. आने वाली देखिए 15 गेंद से 15 गेंद जीत के लिए देखिए अभी भी 40 है. ओ फुल टच बनाकर खिला देखिए वर्ष. हवाई फायर देखिए मैं तेरी मैं ना तू मेरा तोता. अरे छक्का लगा है मोटा डीजे ठुक छोटा. छोटा किधर गायब. तीसरा रन. अभी भी देखिए 34 की जरूरत है. आने वाला 14 गेंद है. 14 गेंद 34. मोटे हो जाओ तो कपड़ा हो जाता है टाइट. मुकाबला बन रहा है, बिग फाइट है. क्या बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर देवीदास. देवीदास बता रहे हैं भाई समोसा से निकलता है आलू और मेरा बल्ला ने रन बनाना कर दिया है चालू. अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 34 की जरूरत है. तैयार गेंदबाज है. ओ खुद कर निकाले यहाँ पर शिलोंगा अब तैनात है. सिंगल आता है और देवीदास ने बता दिया भाई कि मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है. क्योंकि चौके भी लगाए, छक्के भी लगाए और सिंगल भी. एक बड़ी खिलाड़ी की पहचान है. अभी भी 33 की जरूरत है. कहा जाता है ना बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता और एकाक चौके छक्के लगाने से कोई हिटमैन नहीं होता. हिटमैन बनने के लिए हिटमैन इनिंग्स भी खेलना जरूरी हो जाता है. तैयार रहा. स्लोर गेंद फंस गए भाई शाल में यहां पर से. अब कहानी बदलता हुआ और समीकरण देखिए अब पलटे गए यहां पर से. क्योंकि रनों की बात करेंगे. रन देखिए यहां पर से
33 और जीत के लिए चाहिए 33 और गेंद बचा है 12। संदीप बोराडे सर क्या कहना चाहोगे, कितनी कैश प्राइज लगाया अनाउंसमेंट कर लीजिए। 12 गेंद 33 की जरूरत है, 12 चेंडू अजून 33 धावाची गरज आहे। सेम पद्धतीत सामना बाबू सर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय। जशी इनिंग पहिल्या वेळेस स्वर्गीय भास्कर 11 अंजम टीमने साकारली होती, 2 षटकांमध्ये अंजम टीमच्या धावफलकावरच्या धावा होत्या त्या अद्यापपर्यंत आपण पाहायला गेलं तर 37 आणि इथे धावा आल्यात त्या अद्यापपर्यंत 33। 4 धावसंख्येचा डिफरंट। त्याच्यानंतर मात्र जर पाहायला गेलं तर 12 बॉलमध्ये 33 करायचे आहेत। अजूनही शक्य आणि अशक्य यामधलं अंतर आहे आणि खरंच सांगायला गेलं तर अगदी अजूनही मॅच दोन्ही टीमच्या बाजूने बॅलन्स आहे आणि पारितोषिकांची खैरात तर झालेली आहे। अनिलजी देशमुख यांनी वेगवेगळी अनोखी पारितोषिकं लावलेली आहेत प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी। चलिए कुंडी मत खटखटाना, सन्नाटा है जमाना। 12 बॉलमध्ये जर वरोसे टीमने 33 धावा कमावल्या आणि सामना जर जिंकला तर यावेळी अनिलजी देशमुख यांच्याकडून 2100 रुपयांचं कॅश प्राइज। क्या बात है। अभी बाबूशाह सर, मैं अनिल देशमुख साहब के बाजू में ही बैठूंगा, ये बार बार उठना तकलीफ है भाई। चलिए बात करेंगे, अभी भी देखिए 12 गेंद है, 12 गेंद पर देखिए 33 की जरूरत है। चलिए सामने की देखिए बात करेंगे, किसी की गाड़ी की लाइट ऑन है, फोकस बंद करा दादा थोड़ा सा। तैयार देखिए गेंदबाज, 12-33। ओ माय गॉड, वाना 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 गट शेष, ऊपर से पहाड़ गिरा तो किस्मत क्या करें। अब छक्के आने के साथ देखिए समीकरण बदलता हुआ, देवीदास ऑन फायर, देवीदास की गाड़ी चलती हुई पम पम और एक 6 रन। अभी देखिए 27 की जरूरत है और आने वाला गेंद बचाए देखिए 11। व्हाट अ बैटिंग, शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है और दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है जब तक मैदान के अंदर देवीदास जिंदा है। अभी भी 27 की जरूरत है और 11 गेंद, देवीदास ऑन फायर, गोलंदाज तैयार से, मारुति ओ फंसाए जाल में, यहाँ पर एक तेरी तो एक मेरी। अब देवीदास का विकेट गिरता हुआ, 10 गेंद 27 की जरूरत है। सीएससी हाल संघाचे कॅप्टन हनीफ गणशी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं मनस्वी स्वागत। विनंती असेल आपण मंचावरती या, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। 10 गेंदें 27 की जरूरत है। देवीदास ने गेम तो पलटा, लेकिन उसके बाद गेंदबाज मारुति ने भी बता दिया भाई कि जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं और जिन्हें उगना होता है ना वो पत्थर का सीना चीर कर उग जाते हैं। छक्का खाने के बाद कमाल के कमबैक गया। अजून 10 चेंडू 27 धावाची गरज आहे, 10 गेंद 27 की जरूरत है। हाँ बाबू शाह, अब कमेंट्री कम, झेल के लिए, कैच के लिए तैयार रहिए। अनिलजी देशमुख यांच्याकडून पारितोषिक लागलं जात आहे। स्टेजवरती जर षटकार आला तर त्याला 1000 रुपयांचं पारितोषिक बॅटरला मिळेलच, परंतु स्टेजवरती जो कॅच पकडेल ना त्याला सुद्धा 1000 रुपये। क्या बात है, आप भी खाइए, आपके लाडले बच्चे को भी खिलाइए चोकोबार के जैसे। लेकिन यहाँ पर मैच देखिए वेरी इंपॉर्टेंट है। अभी भी देखिए सिंगल आता हुआ, 26 की जरूरत है, गेंद बची है 9 गेंद 26 की जरूरत है। क्या मुकाबला चलता हुआ, कहते हैं ना हथेली पर रखकर अपना मुकद्दर तो क्यों ढूंढता है, अरे इसी को समंदर से जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है। 9 पर ओ डाउन द ग्राउंड देखिए अवश्य, कहते हैं ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। तर गमावलेच। अनिलजी देशमुख साहेबांनी सांगितलं होतं, परंतु आज षटकार स्टेजवर नाही आला हे मात्र बॅटरने जाणावं। 8 गेंद 20 की जरूरत है, भूखा शेर हमला करता है, जख्मी शेर तबाही। ओ अरे देखिए खराब गेंदबाज यहाँ पर से, दिल है नरम और खून में गर्मी है भारी और विराज बल्लेबाजी कर रहा है, ले भारी ले भारी ले भारी ले भारी।
16 की जरूरत है और 7 गेंद शेष है। क्या मुकाबला करवट बदलता है यहाँ पर से। व्हाट अ बैटिंग विराज, गेम चेंजर। क्या मारुति कमबैक कर पाएंगे? ओ हवा में है, फील्डर से गेंद के नीचे। ओ माय गॉड, चिंगो चिंगो, लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। कहीं ये कैच करना दे, टाटा बाय बाय। बहुत बड़ी गलती, देखिए चुकीला माफी नहीं। यही तो हैरी बुक ने कैच छोड़ा था, उसके बाद संजू सैमसन की इनिंग याद कर लीजिए, 89 रन तक है। और कैच आपने किसका छोड़ा भाई? विराज का। और मारुति यही कह रहे हैं फील्डर से, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार ने ही लूट लिया घर यार का। कहते हैं ना, खतरा तो हमें दुश्मनों से नहीं रहता है, खतरा हमेशा अपनों से रहता है। दुश्मनों से जीत सकते हैं, अपनों से जीतना कठिन है। लेकिन कोई बात नहीं, 6 गेंद 14 की जरूरत है। 7 चेंडू अजून 14 धावाची गरज आहे। विराज का कैच छोड़ना, और देखते हैं संदीप वराडे सर काय बोलणार। 66 धावाचा टार्गेट होता, मोठी टार्गेट आहे। काय अफलातून फलंदाजी, देवीदास नंतर विराज आहे। आता 7 चेंडू 14 धावाची गरज आहे। विशाल दादा बघा, त्यांच्या पूर्ण ग्रामस्थ मंडळ से, मॅनेजमेंट से, 6 बॉल 14 ची गरज आहे। 3 षटकांचा खेळ संपलाय। बाबूशाह सर, आपण पाहताय क्रिकेट इज अ अनसर्टनिटी ऑफ गेम, आणि एकीकडे तुम्ही पाहायला गेल्यानंतर अनिश्चितता भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे। जसं तुम्ही म्हणता की अगदी 66 धावसंख्येचे टार्गेट मैदानात पाहायला मिळालं। 3 षटकांमध्ये इतक्या धावांपर्यंत अगदी वरोसी टीम पोहोचले। मी म्हणेल की स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंज पहिल्या इनिंग नंतर कुशीत होती, परंतु जशी बॅटिंग आली मैदानावरती तशी मात्र वरोसी टीम आता कुशीत आहे। आणि 6 बॉल 14, कधी कधी काय होतं मैदानात की ज्यावेळी 6 बॉल आणि 1 धावेची गरज असते तर होत नाही, परंतु कधी कधी आपण 46 धावा सुद्धा मैदानात होताना पाहिलेल्या आहेत 6 बॉल मध्ये। सही बताए, 6 गेंद 14 की जरूरत है। गेंदबाज भी फंसे हैं, बल्लेबाज भी फंसे हैं, लेकिन देखते हैं यहाँ पर स्ट्राइक पर बैटर और ये चलिए भाई, हवा में कीन विकेट गिरता हुआ यहाँ पर और विराज नॉन स्ट्राइक पर रह जाएंगे भाई, जैसे मानो के प्रेम जाल में फंस गई मैं तो। और विराज अब नॉन स्ट्राइक पर फंस गए भाई। 5 चेंडू अजून 14 धावाची गरज आहे। डीजे देखिए यहाँ पर बड़ी ताकतवर है, शरीर तो देखकर नितिन की लग रही है भाई। यहाँ पर डब्ल्यू से क्या आए हुए हैं भाई, बहुत बढ़िया। देखिए ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो अपनी सोच से मजबूत हो। क्या गेंदबाज है अनिल या बल्लेबाज नितिन। विराज नॉन स्ट्राइक पर है। ओ आते ही डाउन द ग्राउंड, देखिए नितिन, देखिए यहाँ पर कमाल की टाइमिंग, देखिए कहानी में ट्विस्ट यहाँ पर अब देखिए समीकरण 4 गेंद 10 की जरूरत है। ओ फिर से उड़ाया, हवा में गेंद है, फील्डर देखिए भागते हुए, पहला लिए दूसरे के लिए यहाँ पर नहीं। विराज की अच्छी सोच है मेरे हिसाब से, क्योंकि विराज को स्ट्राइक पर रहना बहुत जरूरी था। 3 गेंद 9 की जरूरत है। क्या मुकाबला चलता हुआ देखिए यहाँ पर। कहते हैं ना, हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता। अरे मेहनत करने से हर काम हो जाता है आसान, हर काम किस्मत पर टाला नहीं जाता। 3 गेंद 9 की जरूरत है।
क्या विराज इंतजार सबर रहा। ओ विराज को क्या चारों खाना चित है। काय गोलंदाजी अनिल अफलातून, लेकिन कहती ना संदीप सर, हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। टीम को जरूरत है रनों की भाई। यहाँ पर से 2 गेंद 9, क्या बचाएंगे गेंदबाज, क्या बनाएंगे बल्लेबाज। विराज टू अनिल, 2 चेंडू 9 धावा, 9 धावा 2 चेंडू। ओ कमाल की देखिए अनिल, और आखिर में विराज को देखिए घुटना टेकना पड़ा। और विराज तो यही कहकर आ रहे हैं, मुझको राणा जी माफ करना, गलती हमारी से हो गई। नहीं यही तो बात है भाई इस टूर्नामेंट की। ग्रामस्थ मंडल बड़े से लेकर छोटे, तभी तो देखिए एक सफल आयोजन नियोजन। ओ वाइड, लेकिन अभी भी मंजिल दूर है। 8 रनों की जरूरत है। 1 गेंद 8, आइस पिल में है भाई 9 लगता है। और अब आने में बहुत देर हो गई भाई। जैसे कहते ना शादी के बाद बंदा का पेट ना बाहर आया, सोचिए शादी से खुश नहीं, और ये छक्के से बैटर खुश नहीं। 2 रन एक चांद का टुकड़ा